ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आम्ही केली आहे आपले इंजिनियर नाईक, ठेकेदार कयालजी, त्याचबरोबर आमचे दुसरे इंजिनियर आमचे चौधरी साहेब, आम्ही सर्वांनी संयुक्त अशी पाहणी केलेली आहे. आज तलावाचं गाळ काढण्याचं काम पूर्णतः जाऊ लागलं आहे. आमच्या जाळीचं कामसुद्धा 75% झालेलं आहे. काही डिस्प्यूट असल्यामुळं त्या जागेवर आम्ही काम थांबवलेलं आहे. पाथवेचं कामसुद्धा चालू आहे, त्याचं मुरमाचं काम संपलेलं आहे. त्याचबरोबर लाईटाचं काम उद्या किंवा परवा आपण त्याला मार्कआउट देणार आहोत. म्हणून अत्यंत सुंदर असा परिसर हा निर्माण करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर वरून जे पाणी कॉलेजच्या भागातून येते त्या नाला बांधकामाचे काम चालू आहे, तेही काम प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यापर्यंत इथलं काम पूर्णत्वात जाईल अशी आमची तयारी आहे. निश्चित रूपानं शासनाच्या माध्यमातून आणखी लागणारा निधीसुद्धा आम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर जी घरं आम्ही इथून उठवलेली आहेत अतिक्रमणाची, त्यांच्यासाठी सुद्धा विधानसभेतही मागं प्रश्न उपस्थित केला आणि खाजगी जमीनसुद्धा आम्ही पाहू लागलो की जमीन मिळाल्यानंतर लगेच आपल्या आदिवासी विभागातून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना नवीन घरं बांधून देण्याची आमची तयारी चालू आहे. साहेब, आज पुन्हा अजून एक प्रश्न आहे. आज बजेट हे झालं त्याबद्दल काळीचा टाकाण कोण होता? चालू आहे, गाड्या चालू आहेत ना. किती गाड्या चालू घ्यायलाच का पांढरं काय सुनील ते पांढरं घ्यायलाच का शेतकरी कशाला घेतील पैसे देऊन मिळणार पैसे कमी करा. तिथं विसर्जन पॉईंट याला 20 बाय 20चा करा गड्डा. 30 मीटर घेतलं सर ते बस आणि एक टँक बांधायचा. बस नाही टँकच म्हणालो मी. आरसीसी टँक 20 टँक 20 बाय 20चा असं राऊंड त्याला 20 फुटाचा असलं पाहिजे. त्यात टाकून द्या म्हणा, गणपती टाका का देवी टाका. आता हे जर स्ट्रक्चर इथलं जे आहे ते जर निघालं तर इथून आपण सरळ जातो. येणारच ते आणायचं त्याला नाही आलं तरी जास्त आहे ना. 1.5 फूट कॉन्क्रीट आहे, त्याच्या खाली 6 इंच अजून दुसरं कॉन्क्रीट आहे 2 फूट आणि 200ची सोलिंग आहे. 2 आणि 2 फूट 8 3 फूट झाले. 3 फूट आता लय खाली काल करायला याल तुम्ही काय याला आता हे भरावं लागलं. नाही इकडे खतच नाही. जिथपर्यंत आपलं काम संपायला काम संपायला